नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत कोणकोणत्या दिवशी नख कापायचे नसतात, या दिवशी नख कापल्यामुळे आपल्यावर विपरीत परिणाम पडू शकतो व कोणत्या दिवशी नख कापल्यामुळे आपणास लाभ होतो, कोणत्या वेळी नख काढायची नसतात व कोणत्या वेळी नख काढावीत, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मंडळी, सनातन धर्मात जीवनाशी संबंधित अनेक कार्यासाठी काही नियम दिलेले आहेत. या नियमांचे पालन केल्यास देवी देवता प्रसन्न होतात. त्याचवेळी चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी केलेल्या या कृत्यामुळे देवी देवता नाराज होतात. यामुळे जीवनात दरिद्रता येते आणि केलेले काम बिघडू लागते. नख कापणे हे देखील असेच काम आहे. यामुळे आपली वडीलधारी लोक आपणास सांगत असे की केस कापण्यासाठी किंवा नख काढण्यासाठी कोणता दिवस शुभ असतो व कोणता दिवस अशुभ असतो. तर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतं, याविषयीची माहिती पाहूया. की नख काढण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे आणि योग्य वेळ कोणती आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आपणास आशीर्वाद मिळतो आणि संपत्तीसुद्धा वाढू लागते. आठवड्यातील काही दिवस असे असतात जेव्हा नख कापणे अशुभ असते. या दिवसात नख काढल्यामुळे जीवनातील त्रास, कष्ट, समस्या, प्रगतीत अडथळे येऊ लागतात. शनिवारी नख कापल्याने शनिदेव क्रोधित होतात. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी ग्रह कमकुवत आहे त्यांनी शनिवारी नख कापल्यास त्यांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे आर्थिक नुकसानसुद्धा होण्याची शक्यता असते. यामुळे शनिवारी कधीही नख कापू नये. 2. रविवारी नख कापल्याने कुंडलीतील सूर्यग्रह कमजोर होतो. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. प्रगती साधण्यास अडथळे येतात. नॉर्मली सर्वजण सुट्टीचा दिवस म्हणून या दिवशी नख काढतात, पण आपली ही चूक आपणास महागात पडू शकते. कारण सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असणारा सूर्य भगवान आपल्यावर नाराज होऊ शकतो. यामुळे आपणास अडचणीचा सामना करावा लागतो. रविवारी नख काढल्याने प्रगतीत अडथळे येतात. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि यश मिळण्यात सुद्धा अडथळे येतात. रविवारी नख काढल्याने आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम पडू लागतो. त्यामुळे या दिवशी चुकूनही नख काढू नका. सोमवारी नख कापल्यामुळे आपल्यावर अडचणी येऊ लागतात. सोमवार हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी नख कापल्यामुळे भगवान शंकर आपल्यावर नाराज होतात आणि आपल्याला अडचणी, कष्ट, त्रास सहन करावे लागू शकतात. यामुळे सोमवारी नख कापू नका. गुरुवारी चुकूनही नख कापू नका, नाहीतर सौभाग्य दुर्दैवात बदलू लागेल. शुभ ग्रह सुद्धा अशुभ परिणाम देऊ लागतात. गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे. या दिवशी अशा चुका करू नका. यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात आणि पती पत्नीमध्ये मतभेद व भांडणं होऊ लागतात. गुरुवारी नख कापल्यामुळे सुख समृद्धीची हानी होते. वैवाहिक संबंधामध्ये कलह निर्माण होतात. कारण गुरुग्रह सुखी सांसारिक जीवनाचा कारक आहे. त्याचबरोबर सुख समृद्धी आणि धन ऐश्वर्याचा सुद्धा कारक आहे. या दिवशी आपण नख काढल्यास घरात बरकत येत नाही, सुख समृद्धी टिकत नाही. कोणत्या दिवशी नख कापायचे नसतात याविषयीची आपण माहिती पाहिलेली आहे. आता आपण नख कोणत्या दिवशी कापावीत याविषयीची माहिती पाहूया. शास्त्रानुसार बुधवारी आणि शुक्रवारी नख काढण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. बुधवारी नख कापल्याने संपत्ती वाढत असते आणि नोकरी, व्यवसायात प्रगती होते. बुधवारी नख कापल्याने आर्थिक लाभ होतो आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. यामुळे व्यवसायात उत्पन्नही वाढू लागते. शुक्रवार हा दिवस नख काढण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी नख कापल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात धन समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. शुक्रवारी नख कापल्यामुळे सौंदर्य आणि आकर्षण वाढू लागते. माता लक्ष्मीच्या कृपेने भरपूर संपत्ती मिळते. आयुष्यात कशाचीच कमतरता राहत नाही. तर मंडळी, कोणत्या दिवशी नख कापावीत याविषयीची माहिती पाहिली. आता आपण कोणत्या वेळी नख कापायची नसतात याविषयीची माहिती पाहूया. तर मंडळी, सायंकाळच्या वेळी कधीही नख कापू नका. काही लोक संध्याकाळी सुद्धा नख कापतात.
तर आपणच आपले ग्रह खराब करून घेत आहात. तर आपण चुकीच्या वेळी कधीही नख कापू नयेत. कारण चुकीच्या वेळी कोणतीही केलेली गोष्ट आपणास लाभ देत नाही, उलट नुकसानकारक ठरू शकते. नख कोणत्या वेळी कापावीत? नख सूर्यास्ताच्या पूर्वी आपण कधीही कापू शकता. तर मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जन्मवाराच्या दिवशी नख कापायचे नसतात. या दिवशी नख कापल्यामुळे आपल्यावर विपरीत व वाईट परिणाम पडू शकतो. तर मंडळी, पौर्णिमा, अमावस्या, ग्रहण, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि आपला जन्मवार, त्याचबरोबर सणवार, उत्सव या दिवशी सुद्धा नख कापू नये. असे केल्यामुळे आपल्या धनसमृद्धीवर परिणाम पडू शकतो. सौभाग्य दुर्दैवात बदलू लागते. म्हणूनच या 8 दिवशी चुकूनही नख कापू नका. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.